पुरातन काळापासून आपल्या देशात एक सिद्धांत मांडला गेला, चातुर्वर्णिर्वय सिद्धांत, जो म्हणतो की 4 वर्ण ब्रह्माच्या शरीरातून जन्माला आले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ईस्ट इंडिया कंपनीचा उगम होण्याआधी भारतात जातीय भेद आणि धर्मद्वेषापोटी एक विशिष्ट वर्ग गुलामापेक्षाही वाईट एका जनावरासारखा वागवला जात होता. पाणी भेटेल का? पाणी भेटेल का? ह्या मार्गावरून चालताना तुझ्या कंबरेला झाडू बांध. तुझ्या धलभद्री पायांचे ठसे ह्या मार्गावर नको आणि हे गळ्यात एक मडकं बांध. तुझ्या थुंकीने हा मार्ग अपवित्र होता कामा नये अथवा आपल्या प्राणास मोक्षिलो. अरे परमेश्वरा, अरे का जन्माला घातलास रे? का जन्माला घातलास? आणि जन्म दिलासच तर आम्हा शोषितांच्या, आम्हा पीडितांच्या वेदना जाणून घेण्यासाठी कोणाला तरी या जगात पाठव रे देवा. कोणाला तरी या जगात पाठव. अरे हे परमेश्वरा, आता आता ही तुच्छ वागणूक सहन होत नाहीये रे. आता ही तुच्छ वागणूक सहन होत नाहीये. काय करून या धरून या भीड, काय करून या धरून या भीड. निशंक हे तोड वाजविले. नवे जगी कोणी मुकियाचा जाण. नवे जगी कोणी मुकियाचं जाण. सार्थक लाजोनी नवे हित. सार्थक लाजोनी नवे हित. मला पाणी मिळेल का? मोठी तहानलेली. चल निघितून. किसने छीना पानी, सूखी आंखों के कोनों में बिखरी खामोश कहानी. टूटी पगडंडियां पूछती है क्यों रोती इंसानियत. धरती का चल चीखता है कहाँ खो गई शराफत. सूखे खेतों में सपना मरा, चमकती धूप जलाए. खाली घड़ों की गूंज में बस मौन ही सिखा. तू शांत का बसलीस? या लोकांच्या तुच्छ वागणुकीला कंटाळले आहे मी. आता स्वतःला स्वतःचं जगणं किळसवाणं वाटत आहे. नाही, अशा मुठभर लोकांमुळे स्वतःला दोष देऊ नकोस. काय झालं ग? अगं ताई, ते वाडीतले लोक आपल्याला अशी तुच्छ वागणूक का देतात? आपण जर त्यांच्याकडे पाणी मागितले तर या करवंट्यात ते आपल्याला पाणी का देतात? कारण आपला वर्ग आणि त्यांचा वर्ग वेगळा आहे. अस्पृश्य समाजाचे आहोत आपण. हा अस्पृश्य समाज, या जाती यांना कोणी घडवलं? यांचा जन्म कधी झाला ते कोणालाच ठाऊक नाही.
पण या जुन्या रूढी परंपरा यांप्रमाणे आपल्याला जगावंच लागेल. ज्या गोष्टींचा जन्म कधी झाला हे आपल्याला ठाऊक नाही. मग आपण त्याप्रमाणे का जगायचं? बाळांनो, ते तुम्हाला नाही कळणार. तुम्ही अजून लहान आहात. लहान आम्ही नाही, ते आहेत बुद्धिमत्तेने. आता हे एवढ्या डोळ्याने नाही बघवत. काय झालं तरी काय? काल राम्याने सावकाराशी भांडणं केली, त्याला अपशब्द वापरले, म्हणून आज भर पंचायत मध्ये त्याची राम्याची जीभ कापण्यात आली. त्यांची गुलामी करणं हे आपलं मुख्य काम झाले. जर आपण असा तिरस्कार केला तर ते अशी शिक्षा देतात. त्या इंग्रजांपेक्षाही आपलीच लोक आपल्यावर भयंकर अन्याय करीत आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक क्रांतीवीर आलाच पाहिजे. हो, एक क्रांतीवीर आलाच पाहिजे. हो, एक क्रांतीवीर आलाच पाहिजे. आपली ही हात त्याच्यापर्यंत पोहोचली आहे. आपल्याला समान हक्क मिळवून देणारा सापडला आहे. कोण आहे तो? मूकनायक, वंचित समाजाचा नायक. मूकनायकाने आपल्या समाजाच्या लोकांना महाडला बोलावले. अंधेरों से जो लड़ गया, हर दिल में वो बस गया. ताकत चला, का जो महाडला दिया निघूया. जला, चला, सत्याग्रहासाठी निघूया. 14 तळाच्या सपनों सत्याग्रहासाठी. को उसने पंख लगाया. वो बोले तो बदल गए दिन, आसमां झुका था उनके बिन. सोई हुई थी जो आवाज़ें जाग उठी बनके अल्फाज़ें. जय भीम की जोत जले, हर दिल में ये बात चले. हे हे पहा पहा, तो क्रांती सूर्य तिथे उभा आहे. त्याच्या तेजोमय प्रकाशाने आपले जीवन, हा आपले अंधारमय जीवन उजळून निघणार आहे. हा उजळून निघणार आहे. ताई, पहा तिकडे 5000हून जास्ती लोक सत्याग्रहासाठी उभे आहेत. स्त्रियाही जास्त प्रमाणात आहे. पथरीली राहों पर चला, सच का झंडा उसने इथली प्रत्येक स्त्री कोणाची आई, तर कोणाची पत्नी, तर कोणाची बहीण आहे. हो हो, इथली प्रत्येक स्त्री कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे, तर कुणाची पत्नी आहे. तिला समान हक्क हवा आहे. तिला स्वातंत्र्याची भूक आहे. हे सकल न्यायदाता, आम्हाला या जाती परंपरेच्या जाचातून मुक्त कर. हो हो, आम्हाला या जाती परंपरेच्या जाचातून मुक्त कर. जिनके थे टूटे हुए ख्वाब, उनको दिया उसने जवाब. हे ते पहा, मूकनायकाने आपल्या उंजुळीने चौदार तळ्याच्या पाण्याला शिवले आहे. हा, चौदार तळ्याच्या पाण्याला शिवले आहे. नियत का जो दिया था, उससे रोशन हर दिल हुआ. जोत जले. आज हे 14 तळ्याचे पाणी पिऊन अमृत पिल्याचे आनंद होत आहे. हो, अमृत पिण्याचा आनंद होत आहे. अमृत पिण्याचा आनंद होत आहे. नई सुबह हर ओर लाए. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. कोणी समाजकंटकांनी अशी अफवा पसरवली की मोर्चा महाडच्या वीरेश्वर मंदिरात जाणार आहे. झूठी पगडंडियां पूछती है, क्यों रोती इंसानियत. धरती का जल चीखता कोण होती ती माणसं? खो गई. अरे जनावर होती ती. अरे कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतले त्यांनी. कित्येक निष्पाप जीवांचे बळी घेतले त्यांनी. श्यामा कुठे? कुठे आहे श्यामा? चला शोधूया तिला. भी अब था श्यामा, श्यामा, हे हे हे, ही बघ. हे काय? नाही श्यामा, नाही. श्यामा, काय झालं तुला? श्यामा, पानी की
बूंदें गुमसुम हैं जैसे दर्द काय बात आहे आपण एका निष्पाप जीवाचा बळी गेला. कोणी समाजकंटकांनी अशी अफवा पसरवली की आपल्या सर्वांचा मोर्चा वीरेश्वर मंदिरात जाणार आहे. आपल्यामुळे ते मंदिर भ्रष्ट होईल म्हणून त्यांनी आपल्याला मारहाण केली. नुसती अफवा, नुसत्या अफवेमुळे कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले. नुसत्या अफवेमुळे निष्पाप जीवाचे बळी गेले. अरे काय चुकलं होतं आमचं. जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांडात लोकांचा जीव गेला त्या परकीयांनी आपला जीव घेतला होता. हा, परकीयांनी. अरे ते चालेल, पण इथे आपल्या भावंडांनी, आपल्या देशवासियांनी आपलाच बळी घेतला. का? अरे का? कसा देश आहे हा? धर्मनिरपेक्ष बोलणारा हा देश आणि आपल्याच लोकांचं रक्त वाहतो असं इथे महाभारतासारखं महाकाव्य लिहिलं जातं. हा, पराक्रमाची गाथा लिहिली जाते. कसली गाथा? दोन भावंडांच्या युद्धाची गाथा. हा, आपणच आपल्या भावंडाच्या रक्ताने मागतोय. काय चुकलं होतं आपलं? आमचा अस्पृश्य समाज शिलवातीचा नाही. जर तुम्ही पण आमचं रक्त सांडवणार असाल तर आम्ही सुद्धा तुमची टाळकी चांगली शेकावून काढू. हा, आपण त्यांची टाकी चांगली शिकवून काढू. हा, आपण त्यांची टाकी चांगली शिकवून काढू. चला. पहा, असे विचार त्यावेळीही होते आणि आजही आहे. आजही आपण आपापसात भांडत आहोत, आपल्याच भावंडांबरोबर भांडत आहोत. आणि मग याचा फायदा तिसरा कोणीतरी घेतो. अरे आपण किती लोकांना मारणार? हजारो, लाखो. याने काही बदलणार आहे का? नाही. आपल्याला त्यांचे विचार बदलावे लागतील. हो, आपल्याला त्यांचे विचार बदलावे लागतील. त्यांना शिकवला गेलेला दैववाद, परस्पर तुच्छता, आपल्याला त्यांचं दहन करावं लागेल. ज्याप्रमाणे मूकनायकाने मनुस्मृतीचे दहन केले होते, हो अगदी त्याप्रमाणे त्या लोकांच्या विक्षिप्त समजुतीचे दहन करावे लागेल. आपल्याला त्या लोकांमध्ये समानतेचे, बंधुतेचे आणि सामाजिक न्यायाचे विचार रुजवावे लागतील. हो, रुजवावे लागतील. आज प्रत्येक शाळेत संविधानाचे धडे शिकवले गेले पाहिजेत, कारण तो आपला हक्क आहे. हो, आपला हक्क आहे. आज प्रत्येक ठिकाणी स्त्री पुरुष समान हवेत असे मूकनायकाने सांगितले आहे. काय म्हणतात? काय? मूकनायक कोण? पहा, अरे एखाद्या चित्रपटातला तो बाहुबली कोण असे विचारलं तर याचं उत्तर तुमच्या जवळ आहे. पण मूकनायक कोण हे तुम्हाला ठाऊक नाही. मूकनायक कोण? अरे आपण भारतीय राज्यघटनेच्या जन्मदात्याला विसरलो आहोत. अरे भारतीय राज्यघटनेचे जनक माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण विसरलो आहोत. ज्यांनी आपल्याला शिकवलं की आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. हो, आता एकच विचार, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हो, आता एकच विचार, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वो नहीं डरा, वो नहीं थमा, हर हाल